सीडीसी चेअरमन, स्कूल कमिटीच्या त्या चेअरमन आदरणीय पवार मॅडम, तरी त्यांचं वय लहान असतं, माझ्या मुलीप्रमाणे असल्या त्यांचे सन्मान तो त्या कार्यक्रमाला उपस्थित आहे. ज्येष्ठ शिक्षक पवार सर, वरच्यावर श्री गाई सर आणि चौधरी सर आणि सगळ्या किती मोठा झाला तरी ते बाळच मी तुमच्याशी गप्पा मारणार आहे. शिंदे त्या वेळेला गप्पा मारायचं तसं गप्पा अर्चनाचा तशा गप्पा मारणार. माझं मला हे म्हणायचंय की एक पाचवीच्या वर्गामध्ये रेणू नावाची मुलगी होती तुमच्या सकट. रेणू मुलगी होती पाचवीच्या वर्गात, 5वी च्या वर्गात. इतिहास विषय शिकवत चालू होतं योगेश. चांद बीबी शत्रूशी लढता लढता चांद बीबी शत्रूच्या ताब्यात सापडली नाही. तिने स्वतःच्या जवळील खंजीर काढला, आपल्या पोटात बसला आणि तिने पण आपल्या देहाची विटंबना होती. कंटेन हा आहे बरं का आकाश, कंटेन हा होता. त्यावेळेला ती रेणू रडायला लागली मोठ्याने, एकदम असं मारले दम लागल्यासारखं. मग मी शेजारी विचारलं, लकी शेजारच्या मुलीला, अरे तिला मारलं का? नाही सर, मी मारलं नाही. मग ती रडते का? तुला काही त्रास होतो का? डोकं दुखतं का? तू रडते का बाळा? आई सांगितलं नाही. मधली सुट्टी झाली, बाहेर आली. नंतर तिच्या मैत्रिणीला विचारलं की का रडत होती? म्हणजे सर, छान बेबी मेली ना. मला काय म्हणायचंय बाळा, त्या वेळेला मी असं होतं की 5वीच्या वर्गात गेल्यानंतर बरं का, श्री कानडे नावाची मुलगी होती. 93 जणांचा वर्ग, 5वी क चा बस. ह्या बाकावरून मुलांच्या बाकावर उडी मारायची, मुलांना मग मुलं म्हणायचे, सर मी पोटात बुक्के मारले. हा, मुलीला मारलं तू? मला तुम्हाला माहिती, मुलीला जर कोणी बोललं मारलं तेव्हा मला फार संताप येईल. मी त्यालाच मारायचं. 20 मिनिट कोर्ट चालू राहायचं. कोर्ट का गेलंय असं, का गेलं तसं, आणि फक्त 10 मिनिटं शिकवायचं. पण शिकवताना तो मुलगा आनंदी झाला पाहिजे. अशा पद्धतीने दिवस त्यावेळेचे सुवर्ण दिवस होते. मला असं म्हणायचंय त्यावेळी रोज असं हे दिवस सुवर्ण काळातले होते. तेव्हा कोण आज प्रमुख शिक्षक आहे, एक आमचा मॅनेजर आहे, राजू आहे सर, जनरल मॅनेजर आहे. अर्चना तिथं तिथं व्यवसाय करते, लक्ष्मी मुंबईमध्ये आहे. तर ह्या गोष्टी आहे, ह्या गोष्टी आपल्याला केवळ नाही, केवळ सर्व मुलांच्या या शाळेचं प्रीत वाक्य आहे, बहुजनांचं कल्याण काय. त्यावेळी आपले तसं काही नव्हतं. एका बाकावर 3 जण बसायचे, 4 बसायचे. दुसऱ्या काय करायचं, असं लोटायचा वय बाजूला. मग आम्हाला धरून फेकून द्यायचे. या शाळेमध्ये मुलं ही खरी गुणाची श्रीमंत बघा काय होतं अशा सिद्धार्थनगरमधून टोळकीच्या टोळकी आहे त्याचे दप्तर मुलं आल्यानंतर तर मुलं यायचे मुलं आले ना मग
असायचा केला असेल. मग आपल्या घरातली एखाद्या मुलीला म्हणायचं हे तुमचे भाऊ आहे आणि ह्या तुमच्या बहिणी आहे, मग तुमच्याकडे पिन असेल तर दे, त्याचे शर्ट फाटलेले त्याला लावून दे. हिची जवळीकता आहे तो मुलगा, आणि किती गरीबच होती. पण त्याच्यातही असा एखादा मुलगा असायचा, एखादा मुलगा असा असायचा, त्याला विचारलं तर असं सहज अक्षर त्याचं बघताना, अरे हे तुझं अक्षर एवढं खराब का? मग हळूच घाबरल्याचं का मला म्हणायचं, सर मी गरीब आहे ना. त्याला विचारलं हे अक्षर खराब का? सर मी गरीब आहे. बर मग पुढं? सर गरीबाचं अक्षर गरीब, गरीबाचं अक्षर गरीब. हे बाबा श्रीमंत आहे असं नाही, आपण गरीब नाहीये. आपली श्रीमंतीची फुटपट्टी आपण तेव्हा असं म्हणतो, तुझ्याकडे कपाटामध्ये एक गोदरेजचं कपाट आहे, त्या कपाटातही एक छोटस कपाट आहे, त्याला चावी आहे. त्या कपाटातही एक अशी डबा असतो, त्याच्यात दागिने असतात. सगळ्यांच्या घरी त्या कोणाला सांगणार नाही चोरी. बरोबर, त्याचं मोजमाप, त्याची फुटपट्टी आपण म्हणतो की तो श्रीमंत आहे, सोना. मग अशा पद्धतीने श्रीमंतीची ही फुटपट्टी आपल्याकडे नव्हती. की तुमच्या बुद्धीमध्ये अशी फुटपट्टी कधीच कोण श्रीमंत किरा, कोण याची बुद्धी श्रीमंत आहे, जो माणसाला माणसाप्रमाणे वाढवतो तो श्रीमंत. तो श्रीमंत. मी तुम्हाला नेहमी उदाहरण द्यायचं रे, की 2 मुलं उभे केले इथे, एक सलीमला उभं केलं, एक दुसऱ्याला सलीमला उभं केलं. त्यांना सांगितलं की एक पिन घ्या आणि तुमच्या हाताला खेळ म्हणून पुसा आणि तुमच्या हातात पांढरा कागद घ्या, लावा. सलीमचा रक्त हिंदू निघेल का? मग आपण एकच आहोत ना. ऍक्सिडेंट झाल्यानंतर बघा देव तुमच्यामध्ये असं मी म्हणायचं, एखादा देवीचा भक्त गळ्यात माळा, मी तुम्हाला जलारामच्या इथं उदाहरण द्यायचो, तो भक्त रस्त्याने आला त्या बाजूला आणि रस्ता क्रॉस करताना बिचारायला तिकडनं गाडी आली. तुम्ही शाळेत येताना मी पाहिलं आता याला गाडीने उडवणार आहे. म्हणेलेच तुम्ही असं म्हणणार का, हा आता कसं उडवतो बघतो बरं काय, उडव 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 असं म्हणणार का? सतीश आपण गळत जाऊ आणि त्या अरे गाडी बाजूला, मग तो देवीचा भक्त तुम्हाला म्हणे बाबा रे देवासारखा राहून आला, तुमच्या मध्ये माणसात देव. आता शिंदे हा बाळक साहेबाचं काम करतो, ट्रेनिंग घेतलेलं नको, त्याला माहिती की मानवामध्ये देव आहे. तर अशा पद्धतीने तुमच्यावरचे संस्कार मला वाटतं ते यशस्वी झालेले मला दिसून येतात. आणि श्रीमंतीची परिभाषा काही सोनं वगैरे काही नाही आहे, तर श्रीमंतीची परिभाषा ही बुद्धी आहे, की आपण बुद्धिवंत झाला. आकाश पृथ्वीकडे मी चालवतो, अजून मॅनेजर आहे, प्रशांत PSI आहे, अजून बरेच विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आहेत, आमची सरिता समाजसेविका आहे. या गोष्टी आहेत. आता हे प्रातिनिधिक स्वरूपात एक गोष्टी, तर ह्या प्रातिनिधिक गोष्टी आपण साध्य करू शकलो. आम्ही माध्यमावर बाळा शाळेमुळे आपण साध्य करू. मी अभिमानाने सांगतो, मुंबईला गेलो कोणी चुकला तर लक्ष्मीचं नाव लक्षात ठेवा. ही लक्ष्मी मुंबईला आहे, कोणाला मदत करेल चुकल्यानंतर. मुंबई माहिती नसते ना, दुसरे आपल्याला मुंबई माहिती नसते. आपल्याला दादरला जायचं तर आपण मुलुंडलाच जाऊ, दोन करायचं आपल्या सहकार्यांचं सहाय्य आपल्याला सहाय्यभूत ठरत. तेव्हा श्रीमंत ही आपली शाळा आहे. मुलं जरूर गरीब आहे. गरिबीची परिभाषा दागिने वगैरे काही नाही. आता संपन्न
श्रीमंत असा विद्यार्थी जागीने नसून तो बुद्धीने श्रीमंत. बघा एकमेकांना याही काळामध्ये मदत करणारे विद्यार्थी आहे. आता मला याने सांगितलं मी आजकाल संसदी गेला आहे. कोणत्या शाळेत आहे म्हणे? मी केबीएच शाळेत. केबीएचचा डंका इतका आहे. बघा मी देखील एकदा माझ्या मुलाला घेऊन आलो शाळेमध्ये. सिग्नल झाला संपलं आणि पोलीस दादा उभे होते पुढे. थांबा. मी पण थांबलो आणि मग त्यांनी मी विचारलं की आता तुम्हाला दंड भरावा लागेल. दंड भरावा लागला. हो दंड. शिक्षक मी म्हणणार नाही हो आम्ही कुठे सिग्नल तोडला असं मी म्हणणार. शिक्षक आहे शिक्षक त्याचं काही किती मूल्य आहे तसंच वागलं पाहिजे. पण त्यांनी विचारलं पोलीस दादांनी विचारलं तुम्ही कुठले आहे? मुख्याध्यापक असून मी शिक्षक आहे. कोणत्या शाळेत आहे? मी कर्मवीर भाऊसाहेब भिरे या विद्यालयात आहे. सर तुम्ही आता जावा. मी या पद्धतीने माझ्याकडनं चूक. एक सेकंद. कर्मवीरांचं नावाचं प्रकाश झोत अजूनही आम्ही अनुभव. कर्मवीरांची शाळा आहे. गरीब मुलांची शाळा आहे. खूप शाळा आहे. खूप शाळा आहे. जाणीवेने मुलांकडे लक्ष देणारी ही आपली शाळा आहे. जाणीवेने लक्ष. ते गरीबच मुलं आहे. अशा पद्धतीने या विद्यालयामध्ये मला वाटतं 3 तारखेच्या आधीपासून टीम येत आहे. मुलं येत आहे आणि खरोखर मी श्रीमंत आहे. खरोखर मी श्रीमंत आहे. माझी श्रीमंती कशी? माझ्याकडे एकच घर आहे. त्या घरामध्ये तरकी आहे सामानाची असेल पण मग घरावर श्रीमंती करत नसते. ते घर ते कायम राहील. पण ही जी श्रीमंती आहे कोकऱ्या कोकऱ्यात गेलेली ही मी अचानक एखाद्याला पैसे सापडले. बघा तुम्हाला मी उदाहरण द्यायचं की उदाहरण नेहमी द्यायचं. 20 रुपये सापडले. 2 मित्र चालले होते. 2 मैत्रिणी चालल्या आणि 20 रुपये रस्त्यावर पडले. त्याच्यात आपली एक सलमा नावाची मुलगी होती आणि एक अशी लोकप्रिय नावाची मुलगी होती. सलमाला सापडले. सलमा म्हणले या अल्लाह बिस्मिल्लाह 20 रुपये मला देवाचं नाव. ती घोरपडे गावाची मुलगी. 20 तुला नाही 10 मला 10. ह्या गोष्टी आहेत. आता हे झालं प्रासंगिक शिकवण्याच्या वेळेला मी तुम्हाला सांगत आहे. दुसरी गोष्ट आपल्या शाळेने तालुका पातळीवर अनेक नाटकं नेली. आकाशवाणीवर 2001 मध्ये आपला संघ गेला होता. सगळ्या नाशिक मध्ये आकाशवाणीवर आपला संघ गेला होता. विविध कार्यक्रम पण त्यानंतर मी असं म्हटलं होतं त्याचा साक्षीदार आहे. तो प्रमुख आमचा गायक होता प्रमोद. तर त्यानंतर मी असं तुला सांगितलं होतं की आपल्याला मुंबई आकाशवाणीवर जायचं. परिस्थिती नाही. आता मला त्या वेळेला 4,500-5 हजार रुपये पगार होता. पण आपण 200 रुपये तिथे बरोबर ना. याला म्हणलं आपल्याला मुंबईला संधी यायचं आहे. मुंबईला टीव्हीवर मुलं दिसली पाहिजे. गरीब मुलं आहे तिथं 1 टेक मध्ये सगळं क्लिअर झालं होतं आहे की नाही. आणि आमच्याकडे तेव्हा वादक संगीतकार होते मुंबई आकाशवाणीचे कलावंत. हाताला घुंगरू वाजून नाला वाजवायचे. तर ते थोडं स्वप्न अपूर्ण राहिलं. दिलेचं नाटक करताना आता इथं किशोर नाहीये. किशोर आठवणे नाहीये. किशोर आठवणे एका नाटकाचा हिरो, एका नाटकाचा दिलेश हिरो. सगळं नाटक हिरोगे सगळं तोंडी पाठ मला करावं लागायचं. त्यांना स्क्रिप्ट कधी दिली नाही. दिलेश तू असं बोलायचं कसं ऍक्शन वगैरे करून त्या नाटकाच्या संदर्भात एकदम शाळेचं नाव
बक्षीस जरूर आपल्याला 30,000 रुपये काय मिळायला हवं. पण त्या शाळेमध्ये आपण मात्र आपल्या शाळेचं नाव कोणत्या शाळेत आणि 2017 मध्ये सुद्धा त्याची पुनरावृत्ती पंचवटी महाविद्यालयामध्ये 2 मुलं होते, ग्रामीण भागातली मुलं, त्यांना एक पात्री हवी शिकवलं. त्यांनी तिथे नाव कमवलं, त्यांना बक्षीस मिळालं 2017. मला असं म्हणायचंय की एखादी गोष्ट नाटक असते, मी तुम्हाला म्हणायचं एकच गोष्ट आहे. एका वेळेला तुम्ही लिहू नका, शिकवण्याच्या वेळेला शिकवण्याकडे बघा. हा माझा तुम्हाला संदेश आहे. बरे आता त्यावेळेला काही मुलं लिहायचे आणि शिक्षकांकडे बघायचे. अरे एका 2 गोष्टी कशात झोप लागली, झोप लागली आणि त्याला भुकाई लागली, जेवताना त्याच्या डोळ्याला घास लागला, रडून जायला वेळ सापडेल. बरोबर की नाही? भुकाई राहिली, झोपही राहिली. एकाच वेळेला एकच गोष्ट करायची, असा माझा एकच गोष्ट करायची. एक तर मग नाटकच करायचं आपण 2 वाजेपर्यंत वरती केलं उन्हामध्ये. एक तर भाषणाची कला, भाषण कसं करावं, शीतलला ते शिकवलं भाषण कसं करावं, शब्द कसा फेका, चढ उतार ते बघू, ह्या गोष्टी मुलांनी त्या. आणि मग जेव्हा ते मुलं भाषणाला उभे राहिले की ऐकणारे माझे शिक्षक माझ्याकडे बघायचे. काय बघायची तरी सर असं वाटतं हा मुलगा बोलतो म्हणजे तुम्हीच बोलता, हे माझं यश. मला आज अतिशय अभिमान वाटतो. आणि मी रिटायर झाल्यानंतर मला दुःख नाही झालं. मला दुःख का झालं नाही की आता मला पगार मिळाला, पगार वगैरे शाळेनेच माझी मुलं 2 अधिकारी बनवले. तो एक कॅब जेमिनीमध्ये आहे आकाश. ज्या वेळेला मी टाकायला गेलो त्याला एबीपीच्या कॉलेजला डिग्रीला, त्यावेळेला ताई भेटली होती मला. मग ताईला म्हणलं, ताई हा मुलगा तुमच्या सुपूर्त, याच्याकडे लक्ष ठेवा. मग आकाशच्या आईने माझ्या मोठ्या मुलाकडे लक्ष ठेवलं. त्याला कुठलाही क्लास न लावता तो चांगल्या मार्गाने असतो. अनेक गोष्टी माझ्या जीवनामध्ये तुम्ही पाहिलेल्या आहेत. हे काही कधीच प्रसंग पण तुमच्या बॅचच्या सारखे आज आलेले ते तसे नाही. पूर्वी काहीच कठीण प्रसंग आलेले, फक्त मला वैयक्तिक आलेले होते. 2004 मध्ये माझी तब्येत बिघडली. 2004 योगेश आणि श्रावण आणि त्यांचे 16-17 मी 9वी चा वर्ग शिक्षक होतो. 16-17 जण सायकलवर माझ्या घरी आले मला बघायला. आमचे सर आजारी, पण त्यापूर्वी शाळेने आकाशच्या आईने एखादी आमची गुणभाटी करणारी बहीण असेल, तिने 50-100 असे रुपये माझ्या आजारासाठी जमा केले होते. बरोबर. आणि ते सरासरी आकाश 6,000 रुपये. हे आमच्या सरांचं ऑपरेशन आहे, त्यांना मुंबईला जायचं आहे, ते जमा केले. मला माहित पण, परंतु तुमच्याच आशीर्वादाने आमचे सर बरं 16 मुलं नाशिक रोडला येतात. मला भीती वाटली. यांच्याच कृपा आशीर्वादाने मी लीलावती हॉस्पिटलला गेलो रे म्हणून. तर डॉक्टरांनी सांगितलं, अरे तुझं हार्टफाट चांगलं, तू काय अरे तू शिक्षक, मी शिक्षक आहे. अरे भाऊ तुझं मुलांना, हो मी मुलांमध्ये खेळतो, त्यांना नाटक शिकवतो, त्यांना गाणे शिकवतो, मला ते आवडतं. अरे तुझं हार्ट चांगलं आहे, तुझं काय ऑपरेशन करायचं, केवळ आणि केवळ हे तुमच्यामुळे साध्य. आणि आता काल मी तिला म्हणजे मागचे 2009 लकी
तुम्ही विधानाला हात लावून आलेले. याचा अन्वय अर्थ असा, ते कोरोना काळामध्ये मुलगा बोलला काळ आहे आणि मग तुम्ही कोरोना टेस्ट करा. मग टेस्ट केली तिथं स्कोर थोडा आला, परंतु आता हॉस्पिटलमध्ये दाखल झालं, चांगलं असलं तरी आजारी नाजारी असलं तरी ही गोष्ट आहे ना. त्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाल्यानंतर मला चंद्रावर गेल्यासारखा भास झाला. सगळे पीठ घालून ते माझं कोण कोण तेच समजत नव्हतं. ते असे यायचे असे चंद्रावर असले कोणी समजत नव्हतं काय डोळे. म्हणलं कोरोनाचा विषाणू डोळ्याला लागला, मग डोळे का उघडे ठेवता, डोळे असे बंद करा. असं चंद्रावर गेले. कोणाचे पेशंटचे नातेवाईक येतच नव्हतं. हा कोरोना माझ्या जवळ या काळामध्ये कोरोनाने कोण आपलं आहे कोण फरक आहे. तुमची मॅडम आणि माझी दोन मुलं हे पिपी घालून मला बघायला यायचे. 1,000 रुपये त्याची किंमत बरोबर. तर ते मुलं बघायला यायचे आणि हे शिकवलं. ह्या काळामध्ये माझ्या शाळेचा हा जो स्टाफ आहे, शिक्षक आहे, जाग्याभावी इथे नाही आले. सातत्यानं यांच्या ज्या व्ह्यूज होत्या माझ्याबद्दलच्या, माझ्या मागे होत्या, आमच्या सरांना बरं होऊन द्या, त्याची आम्हाला गरज आहे. यांनी सुमारे पैसे काढून वैयक्तिक 1,60,000चा निधी तयार ठेवला होता सरांना. तरी पण म्हणजे अशी परिस्थिती या विद्यालयाची शिक्षक आहे. त्याचा आमचा एक परिवार आहे, परिवार असतो नात्यात होत्या पुढचा. आणि ही शिकवण मला वाटतं या परिवारामध्ये आता या मॅडम आहे त्यांच्या सन्मानानुसार ह्या वरिष्ठ दर्जाच्या आपल्या संस्था चालत आहे. पण शाळेत आल्यानंतर ह्या मॅडम माझ्या मुली सांगतात, माझी छोटी बहीण मुली आपली संस्कृती शिकवते. हे माझे लहान भाऊ आहे त्याप्रमाणे अशा या संस्कृतीने या गोष्टी शिकवलेल्या आहेत. मी पण तुम्हाला असं तेव्हा बोललो वर्गात सांगायचं ऍक्शन रिॲक्शन, ऍक्शन रिॲक्शन. तुला मुलगा तुम्हाला बोलला, आजही बोलला, आता तिचं नाव लक्ष्मी आहे, हा, तर त्या मुलीला जर सांगितलं तुम्ही बोलला, तिथं बोलला हे हे पोरी हे पोरी, ती काय बोलेल? ती पण म्हणेल काय रे पोरा, काय रे पोरा, असं बोलणार ना. ऍक्शन रिॲक्शन. तुम्ही म्हणा ना काय ताई, अरे दादा, जसं समाजात वागताना तुम्ही असं ती कोणीही परकीय स्त्री दिसली, आपल्यापेक्षा वयाने लहान दिसली की आपली मुलगी, वयाने मोठी दिसली की ती आपली आई समान असते. हे तत्व बाळगलं तर किती सुंदर जग दिसते. हे तत्व काही पाळत नाही म्हणून कुणाल सारखा, प्रशांत सारखा हे गुन्हेगार पकडतात, त्यांना ते काम सातत्याने जातं. मग मला असं म्हणायचंय की वागणं सोपं आहे ना, सहज सोपं आहे, सहज सोपं आहे, बाळांना सहज सोपं वाटतं. मग अशा पद्धतीने आपण वागला, आपला व्यक्ती विकास झाला. आणि एक मला एक गोष्ट इथे नमूद करायची आहे की तुम्ही स्वतः जगता जगता इतरांसाठी इतरांसाठी जगायचं. काय लाईफ मध्ये काय, जीवनात काय, आपण जगूया, गाडी घेऊया, मोटार घेऊया, बंगला बांधूया, हिरवळ असेल, एक सुंदर कुत्रा असेल, तो गाडीत बसवायचा. मी तुम्हाला उदाहरण द्यायचं, एका ठिकाणी अशी परिस्थिती असते की विरोधाभासाची असते. मग तुम्हाला त्यावेळेला असं वाटायचं ना की माझ्याकडे गाडी असावी,
माझ्याकडे बंगला असावा, त्या गाडीमध्ये मी पांढरा कुत्रा ठेवे, तो खिडकीतून बघेल आणि मी गाडी चालवेल. किंवा मी शाळेत गाडी आणेल आणि मग गाडी आणल्यानंतर आमच्या याला वाटायचं, त्याला वाटायचं. मी शाळेत गाडी आणेल, मग गाडी आणल्यानंतर मी पोरांना म्हणेल बसा रे बसा. अरे सर मारतील, जाऊद्या सर मारतील, तर पहिले बसा. या गोष्टी वाटायच्या. तर तुम्ही पण आता तुमच्या मोठे म्हणण्यापेक्षा मला तर तुम्ही त्यावेळेस त्या वर्गातले मुलं तुम्ही आठवतात, तसेच आठवतात मला, तसेच त्या पद्धतीने तुम्ही आज श्रीकांत जरी व्यावसायिक आहे तर श्रीकांत मला तसा आजही मला तसंच. सोनवणे परीक्षा तोंडी घ्यायचं आपण बघा. सोनवणे अभ्यास करीत नव्हतो, मारलं का म्हणायचं मारू नका ना सर, असं नाही मारत चाल इकडे. 10 मार्काची तोंडी परीक्षा आहे, काय येतं तुला? अभ्यास नाही केला. अरे पण तू असं कर, मग तू 5 गाणे म्हण थोडे तुला पास करतो. 5 गाणी म्हणलेला मराठीची तोंडी परीक्षा आहे. एखादी कविता आपण गाण्यामध्ये बोलतो त्यावेळेला ती चांगली वाटते ना, चांगली वाटते. हा गाणे म्हण 5 गाणे म्हणला तोंडी परीक्षा. आज जेसीबीचा कॉन्ट्रॅक्टर आहे का, जेसीबी मशीन ही अशी की हे मिळत नाही हे यांचे ते साहित्य वगैरे. आणि एवढे मोठे त्यांनी शिखर गाठलेला असं म्हणत नाही सर माझ्या जेसीबी आहे, माझ्याकडे 2 गाड्या आहेत, कधी असं म्हणत नाही. प्रबोध म्हणतो, प्रमुख शिक्षक आहे, राजू बँक मॅनेजर आहे, श्रीकांत असं दुकान आहे. आता एवढे मोठे मोठे विद्यार्थी आहे, कधी म्हणणार नाही जमिनीवर चालतात. ही शिकवण केवळ आणि केवळ ही आपल्या शाळेतच मिळालेली आणि सगळी ती कृपा आहे ती कर्मवीरांची. मला तुमच्या जर आठवणी सांगताना मला खूप आठवणी असतात. तुझ्याकडे आम्ही आनंदवलीला वगैरे गेलो, पण प्रामाणिकपणा हे गुण, याची हिंमत, त्याची किंमत एवढीच वाटते तुमच्या मनात आजही. हिंमत दाखवायची. भाषण येत नाही सर मला, भाषण येत नाही तुला, भाषण येईल, पहिल्या वेळेला चुकेल, दुसऱ्या वेळेला चुकेल, तुला भाषण येईल. हे असं म्हणायचं की एखाद्या लहान बाळाचा जन्म झाला, गमतीने तुम्हाला म्हणायचं लहान बाळाचा जन्म झाला तर ते बाळ म्हणतं का मम्मीला, मम्मी तू या दवाखान्यात झोप, मी या दवाखान्याला जोरात राऊंड मारू, असं कधी म्हणणार नाही. ते गुडघ्यावर चालेल, भिंतीला घेऊन चालेल, पडे सफाईला पडे चालेल. ह्या त्याच्या ज्या स्टेज आहे कसं आहे, एखाद्याने भाषण करायचं साबळे, एखाद्याने भाषण जर करायचं ना तर मध्ये चुकाय होईल एकदम भाषण. आता तुम्हाला जर इथे बोलायला लावलं प्रश्नाचं उत्तर तर एखादा हसेल की काय अशी भीती तुम्हाला वाटते, नाही तर मला वाटते असं मला भूमिका तेव्हा मला असं म्हणायचंय की याची आता तुम्ही निर्भीड आहात किंवा समाजात वावरायचं आहे, एखाद्या गोष्टीकडे तुम्हाला सामोरं जाताना जर बोलताना आपल्या बोलण्यातला विनम्र भाव पाहिजे. नम्र भावाने आपण दुसऱ्याची मन जिंकून घेऊ शकतो. आपले शब्द त्या शब्दामध्ये ताकद आहे. त्या पद्धतीने आपलं आचरण की समाजात वागताना आपल्या शब्दामध्ये विनम्रता आणि ती विनम्रता सगळ्यांनी घेऊन यावी. शाळेत शिकवण येतात. म्हणून मला असं म्हणायचं आज या निमित्तानं आपण या ठिकाणी आला. मला पूर्वश्रमीचे दिवस आठवले आणि ते अजून फार आहे तुमच्या संदर्भामध्ये खूप आठवणी आहेत. तेव्हा या आठवणी सांगता सांगता मी फार वेळ घेईल, पण फार वेळ नाही.
आपला तास 30 मिनिटाचा असतो. नंतर आपण चळवळ करतो. हे दुसऱ्या सरांचा तास आहे, हो सर तास संपला ना, असे आपण म्हणत असतो. म्हणून मी 30 मिनिटाचा तास घेतो. आणि तुम्ही आल्याबद्दल मला खूप असं मला आनंद वाटतो. आमचा व्यावसायिक हा पुण्याचा मित्र येवल्याचा व्यावसायिक सुद्धा आलेला आहे. त्याला माझ्या या कार्यक्रमाच्या त्यालाही धन्यवाद दे की बाळांना. आता मला एक सांगायचं आणि मला एक गोष्ट अशी आवर्जून सांगायची की आता मी समजा सेवा रिटायर्ड आता कसं आपल्या शाळेबद्दल आपल्याला जी आस्था आहे ती संपली का. मला एकाने सांगितलं विद्यार्थी बोलला, सर आता आम्हाला ओळखणारे शाळेत कोण आहे, तुम्ही आहे तोपर्यंतच आम्ही येणार आहे. आता सुप्रिया आम्ही तुम्ही ओळखणारे कोण आहे, आम्ही कसं काय यायचं सर, आम्हाला कोणी ओळखणार. ओळखण्याची गरज नाही आहे, शाळा तुझी आहे ना, यायचं शाळेमध्ये. म्हणून त्या निमित्तानं संस्थेच्या प्रतिनिधी इथे आपल्याशी कायम शाळेत राहणार, शाळेवर लक्ष ठेवतात. कुठे काय कमी येते काय नाही. आम्हाला पवार मॅडमला भेटायचं आहे, आम्हाला पाटील सरांना भेटायचं आहे, असा एक शब्द प्रयोग केला. तुमचा सन्मान माझ्याप्रमाणेच होईल, शाळेत येत चला. आणि मी असं म्हणतो मलाही बोलवत चला तुम्ही शाळेत, जर आपल्याला शाळेत जायचं. आपण येऊया येऊया आपण शाळेत येऊया आणि सगळी आपण गरीब मुलांसाठी काहीतरी प्रामाणिकपणे प्रयत्न करूया. केले प्रयत्न, सीसीटीव्ही कॅमेरे आपण पॅन्डेमिक पिरियड मध्ये योगेश सॅनिटाईज मशीन आपण सॅनिटायझर योगेश सावखेडकर दारबंदी अधिकारी त्यानंतर मागच्या बॅचने 10,000 रुपये दिले, त्याच्या पूर्वी पण दिले. त्यानंतर आपले डॉक्टर गायकवाड एवढं पेन आणि पेन्सिल रबर वगैरे एवढा एक बॉक्स दिलेला अजून आहे. ते एक संपर्क विद्यार्थ्यांना देत असतो तर तो बॉक्स दिला. हे सगळं तुम्ही अंतर्मनापासून तुमच्या पुढच्या पिढीला दिलेला आहे. तुमची दान पारमिता ही श्रेष्ठ आहे. शांत झोप येते. आता आपण काही गोष्ट अशी केली ना, एखादा विद्यार्थी बोलला ना, आता मी बघाय लक्ष्मी येते, एखाद्याची पाठी वाढली येते, डोकं वाढलं, हा एवढं मोठं केस आहे, लहान बाळ घाबरेल ना तुला, पहिले माझं बरोबर. मग त्याची कठीण करायची आपण. आज चाल इकडे तो पण यायचा बिचारा असं म्हणत नव्हतं. नाही घाबरायचा ना समजत. हा डोका इकडे का म्हणजे असायचं नाही मुळे वर्गात एखादा अवफळ असलंच का दोघांनी हात धरले याचे ज्याचे हात धरले ज्यांनी हात धरले त्याला मारायचं असं गोष्ट केलं डोक्यामध्ये वाईट वाटायचं. बरोबर म्हणजे आदर्श विद्यार्थी दाखवायचं आम्ही पाटील सर आपण याला कठीण केली दुसऱ्या दिवशी कसं चालवा सॅटेलाइट शंकर आपण जाणायचं ना रे कसा बाहेर बोलून घे सगळ्यांनी बाहेर बोलू. वाल्मिक खूप आनंदी असायचं गागरवाळे सरांनी माझ्याकडे गिराईक पाठवली. 2.5 का 3 रुपये ना वाल्मिक हा 3 रुपये. वाल्मिक 3 रुपये घ्यायचा. वाल्मिकला सांगायचं 2.5 रुपये दे वाल्मिक, हे आमचे गरीबाचे पोरं आहे. त्याला बाहेर पैसे द्यायचे सांगू नको कोणाला. दुसऱ्या दिवशी वाल्मिक सर आम्ही मारवायला मला उठेल. तर अशा पद्धतीने ही आपली
पद्धत आहे. हे केलं म्हणजे मी फार भारी केलं असं नाही. परिस्थिती मी अनुभवलेली आहे. मी अनुभवलेली परिस्थिती. माझं शिक्षण गरीब परिस्थितीमध्ये जात. मी 7 भावंड, आई शिकलेली मात्र ती पाठवायची शाळेमध्ये. परिस्थितीने आईने असं शिक्षण दिलं, शाळेत जा. आई तुम्ही शाळेमध्ये होतो नगरपालिका. आताही भाऊ आम्ही सरकारी नोकरीमध्ये सगळे अधिकारीच आहेत. आता आज मी आता माझ्यापेक्षा ओपन मॅनेजर आहे मी सिटीमध्ये. मला असं म्हणायचंय शिक्षणाने परिवर्तन आणि तुमचे आता हे बाळा आलेले आहेत यांना शिक्षण महत्वाचं आहे. यांना काय नाही आपल्याला घरी एक वेळेला आपण पाशी राहिलो तरी चालेल. यांना शिकवायचं शिक्षणात गडबड कधीच करायचं. हे असं गमतीने तुम्हाला म्हणायचं अरे शिकेल तो टिकेल, शिकेल तो टिकेल, नाही तर घंटा लागेल जाऊन असं बोललं ना. याचं कारण काय? हे गमतीने पुढे काय होतं प्रचार की तुला हे हलकं काम लागेल बाबा, आपल्याला काम करायचं रुबाबदार करायचं या म्हणून आपण तुझ्याशी त्यावेळेला आणि खरोखर एक आनंद असं वाटतो की असे पूर्वाश्रमीचे विद्यार्थी काळानुसार बदल होत गेले. काळानुसार बदल होत गेले. असं ऑनलाईन अभ्यास करतो, ऑनलाईन अभ्यास करतो. आता ऑनलाईन अभ्यास करतो ना तर त्याची तब्येतीवर परिणाम होतो. डोळे खराब होतात. आई म्हणते अरे हे काय तुम्ही अभ्यास करू, तू गेम खेळतो, जाऊ दे मला मोबाईल गेम विचारलं बघा मोबाईलने त्याची तब्येत सुदृढ झाली. खेळलं नाही, तुम्ही खेळत होते तुम्ही खेळत होते म्हणजे असा बॉल छोटा क्रिकेटचा बॉल तोच फुटबॉल म्हणून तुम्ही खेळाल. बरोबर? फुटबॉल कसला मोठा, बरोबर ना? त्यामुळे तुमची तब्येत काय तर कोरोना एवढ्या नाही तर कोरोनाच्या बळी घेऊन आपल्याला काहीच होणार नाही. बरोबर ना? तर अशी काटक तुमची तब्येत अरे प्रतिकारशक्ती त्यांची चांगली आहे. पण आता बघा आता मुलं हे खूप झालेली आहे मोबाईल कृष्ण त्यांच्याकडे उत्तर येत तशीच आहे आता. काय अशी तो माझ्या आवडीचे चमचमीत पदार्थ मी नेहमी खातो. काय बोलायचं बाळांनो तुमच्या मुलांना त्यांना मोबाईल जास्त जेवढं आवश्यक खेळण्याने ऊर्जा वाढते, आजही मला वाटतं की प्रॅक्टिस करतच असणार, जीम चालूच असणार. आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे, विनर आहे, स्पर्धा झाल्या होत्या. या सगळ्या आजारांवरच एक औषध आहे, तो व्यायाम. माणूस तणावग्रस्त न राहण्यासाठी व्यायामाचा ध्यास घेतला पाहिजे. तुमच्या पिढीला पण आता व्यायामाच्या आणि याचा सशक्त भारत तुम्हीच करू शकता किंवा अशा पद्धतीने. कारण आज तुम्ही आला अतिशय आनंद झाला आहे. आपले जावई सुद्धा आलेले आहेत, पगारे गावाचे सामाजिक कार्यकर्ते हे सुद्धा इथे उपस्थित आहेत. अतिशय मला खरोखर मी श्रीमंत आहे. काही मला अतिशय श्रीमंती ही श्रीमंती पैशांच्या श्रीमंतीपेक्षा मी कुठेही जाऊ सर मी तुमचे विद्यार्थी कल्याणला गेलो का हॉस्पिटलमध्ये उपास तिथं बोर्डिंगची एक मुलगी होती सर मला ओळखलं का म्हटलं तू जेरोम आहे म्हणजे मी लगेच नाव घेतो. मला ते नाव लगेच लक्षात येतं. तर
पिऊन हवं बरोबर. पण काय तुम्ही इथे कसे आले? तेव्हा अण्णांचा पाय फ्रॅक्चर झाला कल्याणला, त्या हॉस्पिटलमध्ये मी गेलो होतो त्यावेळेला ती भेटली. असं मोठंही म्हणून आमच्याकडे एक जबाबदारी ती. आता शिक्षक आहे, सार्वजनिक ठिकाणावरून शिक्षकांनी मोठे ओरडायचं का? हो, बंधन आहे ना. म्हणून समाजात वावरताना शिक्षकाची आचारसंहिता हे सगळी. कारण कोण कुठे कसा विद्यार्थी भेटेल तो रस्त्यावर नतमस्तक सर विद्यार्थी. ही श्रीमंती ही सगळ्यांना मिळत नाही, शिक्षकांनाच मिळते. म्हणून आज खऱ्या अर्थाने मला शेवटच्या दिवशी शाळेमध्ये श्रीमंत असल्याचा भास होतो. आणि मी आपण सर्व आलात त्याबद्दल मी मला सगळ्यांना आशीर्वाद. आणि या ठिकाणी मी सांगतो आपल्याला पुन्हा शाळेत यायचं आहे आणि आपल्याला शिक्षक प्रतिनिधी जे आहेत काही सध्या मी या शाळेचा मुलगा आहे. मॅडम शाळेसाठी मला हे योगदान द्यायचं आहे. अशा पद्धतीने आपण पुढील भरपूर शाळेशी आपण संपर्कात राहू. धन्यवाद.